प्रदीप दादा. प्रदीप दादांची बदल होईल का तेच राहतील? नाही तेच राहतील. पण वळसे पाटील साहेब जे उमेदवार देतील तो निवडून येईल शक्यतो. वळसे पाटील दादा त्यांचे पुतणेच आहेत, विवेक दादा वळसे पाटील. हा मग निवडून येतील. कोणाची कामं चांगली? वळसे पाटील. वळसे पाटलांची कामं. आता त्यांचा पुतण्या उभा आहे आणि ह्या गाण्यातून सुनंदाताई ढोबळे पण आहेत. आणि असू द्या आपण वळसे पाटलांना जो वळसे पाटलांनी जरी दगड दिला तरी तोच माणूस आहे. का वाटतं, काय बदल होईल का उमेदवार तेच राहतील? हा उमेदवार तेच राहतील. कारण दादा, तुम्हाला काय वाटतं, बदल होईल का तेच उमेदवार राहतील? काय बदल नाही, साहेबांचे विकास कामं बरोबर आहे, त्यामुळे काय झालं दादा, तुम्हाला काय वाटतं, बदल होईल का तेच उमेदवार राहतील? बदल नाही व्हायचा. तुझं राष्ट्रवादीच असेल. दादा, तुम्हाला काय वाटतं, बदल होईल का? त्यांना बदल कसा होईल? आहे तेच उमेदवार पहिला दादा आहे तेच राहतील. नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि अनेक नेते ह्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत. पंचायत समितीगण असेल किंवा जिल्हा परिषद असेल. तर आपण मेंगडेवाडी गवारीमाळा या ठिकाणी आलेलो आहे आणि गवारीमाळ्यामध्ये काही ग्रामस्थ आहेत, आपल्याला बसले होते गप्पा मारत. त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहोत. दादा, नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषदेची निवडणूक आली, पंचायत समिती, काय वाटतं तुम्हाला? गावामध्ये आता इच्छुक उमेदवार भरपूर आहेत, यावेळेस काय बदल होईल का तेच उमेदवार राहतील? विवेक दादा आहेत एकीकडे पूजाताई वळसे पाटील, एकीकडे अरुण गिरे आहेत, रवींद्र वळसे. तुम्हाला काय वाटतं, कसं तुमच्या गावामध्ये कोणाचं जास्त कामं वगैरे आहेत? प्रदीप दादा. प्रदीप दादांची कामं केल्यात त्यांनी, केल्यात, आत्ताही चालल्यात. वळसे पाटलांनी. वळसे पाटलांनी भरपूर केलं. आता तुमच्या इकडं घड्याळची नजर अजितदादा गटातील सुनंदाताई ढोबळे तुमच्या गवारी माळ्यात दौऱ्याला येऊन गेल्यात. कसं काय त्यांचं कसं काय चांगलं आहे प्रतिसाद. त्यांनी मार्गदर्शन काय केलं तुम्हाला? आम्हाला त्यांनी गटाला मध्य सांगितलं, आम्ही रस्ते करू, विकासाची कामं करणार. हा. तर तुम्हाला काय वाटतं, आता निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार भरपूर आहेत, बदल होईल का तेच राहतील? नाही तेच राहतील. कामं आहेत त्यांची, कामं आहेत चांगली, वळसे पाटलांच्या मार्फत कामं झालेली आहेत. झालेली आहेत ना. चांगले उमेदवार आहे तो, तेच काम चांगली करतील. मग नवीन उमेदवार आला तर ते पण काम करतील ना. नाही ते करणारच ना. पण दादांचे काम चांगले. दादांचं काम चांगले. तर तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीगण आता विकासाची कामांचे जिकडे तिकडे बोलबाला चालू होता, विकास कामं झाली पाहिजेत आणि गाव पातळीवरती रस्त्यांची कामं रखडलेली आहेत. तर आता ही निवडणूक मध्यंतरी काळामध्ये निवडणुका लांबल्या होत्या, जिल्हा परिषद निवडणुका न झाल्या, आता निवडणुका आलेल्या आहेत. तर ह्यामध्ये विकासाचा मुद्दा पण हा महत्वाचा आहे. तर काय वाटतं, इथं उमेदवार भरपूर आहेत, बदल होईल का होते त्याचे उमेदवार राहतील? आता जनता काय करीन हे काय सांगता नाही येणार. पण वळसे पाटील साहेब जे उमेदवार देतील तो निवडून येईल शक्यतो तरी. वळसे पाटील दादा त्यांचे पुतणेच आहेत, विवेक दादा वळसे पाटील. हा मग निवडून येतील. आणि पंचायत समितीमध्ये आता उभे आहेत त्यांच्या लोक वळसे पाटलांच्या मागे आहेत इकडच्या भागातली तरी. गवारी माळ्यातली इकडे वळसे पाटलांचं समर्थन चांगलंय. समर्थन चांगले. पहिल्यापासून मेंगडेवाडीनं वळसे पाटलांना मताधिक्य दिलेले, त्याच्यामुळे तरची जनता त्यांच्याच मागे राहील. वळसे पाटलांनी केलेल्या कामाचा फायदा विवेक दादांना होईल 100%. विवेकदादांनी पण कामं केली आहेतच ना. अरुण भाऊगिरेंचे. भाऊंची कामं आहेत त्यांच्या काळातली. पण आता भाऊ त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते, त्याच्यानंतर बंटीदादा आले, त्या काळात भाऊंनी केल्यात तसे आता बंटीदादांनी पण केल्यात. आता 40 लाखाचा रस्ता चाललाय आमच्या वाड्याचा वळसे पाटलांच्या मार्फत, बंटीदादांच्या मार्फत. बंटी दादांच्या मार्फत. हम्म. आणि दुसरे इच्छुक उमेदवार आहेत, पूजाताई वळसे आहेत, आता रवींद्र इच्छुक- वळसे. निवडणूक आली माहिती, प्रत्येक ग्रामपंचायतला 5-5 इच्छुक असतात, त्याच्यात काही इच्छुक राहणारच कोण ना कोणतरी. पण तुमच्या माळ्यातून प्रतिसाद चांगला आहे विवेक दादांना. हा 100%. दादा, तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीमध्ये आता विकास कामांचे आहेत आणि इच्छुक उमेदवार पण आहेत, काही ठिकाणी बदल होत चालले आहेत, या ठिकाणी बदल होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही बदल नाही होत. कोणाची कामं चांगली आहेत? वळसे पाटील. वळसे पाटलांची कामं. आता त्यांचा पुतण्या उभा आहे आणि ह्या गाण्यातून सुनंदाताई ढोबळे पण आहेत. कोणी असू द्या आपण वळसे पाटलांना जो वळसे पाटलांनी जरी दगड दिला तरी तोच माणूस येणार. वळसे पाटलांनी दगड दिला तरी तोच माणसाला आम्ही मतदान करणार, तोच माणूस निवडून. असं म्हणजे गवारी माळ्यातील समर्थक आहेत आणि वळसे पाटलांना चांगलं समर्थन आहे गवारी माळ्यातून. दादा, तुम्हाला काय वाटतं, काय बदल होईल का उमेदवार तेच राहतील? उमेदवार तेच राहतील. कारण जसे वळसे पाटील आपल्या परिसरात आमदार झालेत आणि हे नंदनवर हिरवगार राहायचं काम त्यांचंच आहे. कारण पाटाला पाणी येणं, वेळोवेळी शेतकऱ्यांच्या समस्या सोडणं, रस्ता चालू आहे आणि मागण्या अजून होतीलही अशी आमची अपेक्षा आहे आणि ते देतीलच.
पण आता रस्त्यांची कामं आता तुम्ही बघताय, रस्ते पण म्हणावं तसं नाही. नाही पण आता ही जुनी झाली, आता नवीन चालूच आहे का आमची 40 लाखाचा रस्ता. 40 लाखाचं उद्घाटन झाले, हा उद्घाटन झालं, काम चालू झाले का? काम चालू आहे. चालू आहे. विवेक दादा यांच्या मार्फत झाले. विवेक दादांच्याच मार्फत चालू आहे. मग आता नवीन उमेदवार आला तर ते काही काम करणार नाहीत का? करतील पण आता यांचे कसं आहे, विश्वास असतो आणि त्यांचा म्हणजे गव्हर्नमेंट विश्वास, गव्हर्नमेंटच्या शेतकऱ्यांचा बी त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते होणारच. दादा, तुम्हाला काय वाटतं, बदल होईल का त्याचे उमेदवार राहतील? नाही बदल नाही. साहेबांचे विकास कामं भरपूर आहेत, त्यामुळे काहीच अडचण नाही. तुम्ही काय सगळे काय कार्यकर्ते वळसे पाटलांचे आहेत का? तसं काहीच नाही, पण साहेबांचे नीट कामं भरपूर आहेत ना. आता काम चालू आहे गौरीमळ्यामध्ये, आता मशानभूमी ते गौरीमळा, तर आता 40 लाखाचं काम आहे ना, आता चालू आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही. सांग ना काय म्हणजे विवेक दादांचं काम चांगलं आहे इकडे. दादा दादा, तुम्हाला काय वाटतं, बदल होईल का त्याचे उमेदवार? बदल नाही व्हायचा, राष्ट्रवादीची सीट लागेल. तुम्ही त्यांचेच कार्यकर्ते? नाही त्यांचंच आहे ना. कट्टर आहे पहिल्यावर, कट्टर. 40-45 वर्ष झाले. मग हा रोड का अजून असा थांबलाय? अहो 5 वर्ष झालं काम आहे चालू आहे. आता इथं डंपर चालू आहे, वरून जरा बोगद्याचं मटेरियल चालू आहे ना, त्याच्यामुळे फटाफट होणारच आहे. मग तसं काम चालूच आहे म्हणतात ना, बाकीचे ग्रामस्थ म्हणतात विवेक दादांनी आता काम चालू 40 लाखाचा निधी टाकलाय, ते काम चालू झाले. चालू झाले. हा, कधी- रस्त्याचे काम चालू होईल हा. उरकत अहो, विश्वास आहे त्यांच्यावर आमचा, विश्वास आहे. म्हणजे आणि त्यांचा विश्वास आहे आमच्यावर ना. विश्वास पण हा किती महत्वाचा असतो. एखाद्या कार्यकर्त्यावरती जेव्हा विश्वास मतदाराचा जोडतो, त्या टायमाला काही झालं तरी पण तो कार्यकर्ता पडू शकत नाही. असं जनतेचा जर आपल्याला कौल जर भेटत असेल तर उमेदवार कोण येणार निवडून पण. दादा, तुम्हाला काय वाटतं, बदल होईल का? नाही बदल कसा होईल, आहे तेच उमेदवार पहिला दादा आहे तेच राहतील. तुम्ही तेच कार्यकर्ते? ते कार्यकर्ते मग आम्ही जसे वळसे पाटील आमदार झाले तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते. म्हणजे गवारी मळ्यात सगळे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते? राष्ट्रवादीचे वळसे पाटलांचाच गव्हर्नमेंट आहे सगळा. मग दुसरा नवीन उमेदवार आला तर काम नाही करणार? नवीन उमेदवार आला तरी पण जे साहेबांनी जे उमेदवार दिला त्यालाच मतदान करू शकतो आम्ही. कोणी दिला तरी? कोणी वळसे पाटील उमेदवार देईल त्याला मतदार करू शकतो. मग आता त्यांचे पुतणेच आहेत विवेक दादा, त्यांचे पुतणे त्यांना जिल्हा परिषदला मतदान आता होणारच, त्यांनाच होणार. आणि मग अरुण भाऊगिरी आले तिकडे पूजा इकडे ते जाता इकडे तिकडे असतात, इकडे तिकडे अरुण भाऊ उगिरे होते मागल्या वेळेस उमेदवार. आणि आता रवींद्र वळसे आहेत, निरगुड सर मध्ये काम झाले, घाटाचं काम झालं. मग गाठाचं काम झालं तरी काय ते साहेबांनी निधी टाकला त्याच्यातूनच केलंय काय. साहेबांनी निधी टाकला होती, हे बरोबर. साहेबांनी पण काही घाटाला निधी दिलेला आहे. मग याला म्हणतात साहेबांचं काम कट्टर आहे. कार्यकर्ते, साहेबांचे कार्यकर्ते, वळसे पाटलांचे कार्यकर्ते. आणि गवारी मळ्यामध्ये जरा प्रतिसाद चांगला दिसतो. विवेक दादा, गवारी मळ्यामध्ये तुम्हाला चांगला प्रतिसाद आहे आणि तुम्ही ह्या गवारी मळ्यामध्ये लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन विशाल सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, मेंगळवाडी, गवारी मळा.